नमस्कार. आज 25 फेब्रुवारी 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज स्किप करू शकता. नेक्स्टवरती नवीन आयात शुल्क लागू, डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे नेमक्या दरावरून गोंधळ. 2 फेब्रुवारी 2026 रोजी भारत सरकारने जाहीर केलं की आपण डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिका यांच्यासोबत आपली ट्रेड डील झालेली आहे व त्या ट्रेड डीलनुसार भारत देशामधून जे सामान अमेरिकेकडे जाणार आहे त्या सामानावरती पहा अगदीच 18% शुल्क तिथं आकारलं जाणार आहे व अमेरिकेमधून भारत देशामध्ये जर सामान किंवा एखाद्या वस्तू जर येत असतील तर त्यावरती 0% टॅक्स तिथं आकारलं जाणार आहे. मग यालाच अनुसरून अगदी पहा हे जे रेसिप्रोकल टॅरिफ किंवा जे टॅरिफ वॉर चालू केलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प याला अनुसरून USA सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला व त्यांनी म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प यांना असे डायरेक्टली टॅरिफ वॉर खेळता येणार नाही किंवा त्यांना 15% जास्तीत जास्त 15% वर त्यांना टॅरिफ लावता येणार नाही. त्यामुळे अमेरिकेमध्ये आता नव्याने USA फक्त 15% टॅरिफच असतील असं डोनाल्ड ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिल्यानंतर अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांनी 15% टॅरिफ जाहीर केलं होतं. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी काल काय म्हटलेत पहा की अगदी इंडियासोबत आम्ही याच्यापूर्वीच डील केलेली आहे. ओके, म्हणजे 2 फेब्रुवारीला आपण डील साईन केलेली आहे इंडियासोबत. या कारणानिमित्त आपली जी डील साईन झाली होती 18%ची त्या आधारितच आपलं ट्रेड डील फायनल झालेली आहे व अगदी त्याच अनुषंगाने आपल्यावरती टॅक्सेशन लावण्यात येणार आहेत. व यालाच अनुसरून पाहता राहुल गांधी यांनी म्हटले की करार रद्द करण्याचे धाडस दाखवा किंवा पहा या करारामध्ये चेंजेस होणं काळाची गरज आहे. कारण अगदी कालची पण बातमी तुम्ही पाहिला असाल की भारत देशामध्ये आता कापूस जे आहे अमेरिकन कापूस जर आलं भारतामध्ये तर ते अगदी पहा कमी शुल्कामध्ये येणार आहे किंवा आपल्या देशामध्ये जर त्यांचं एखाद्या वस्तू जर आल्या तर त्यावरती 0% टॅरिफ लागणार आहे. मग 0% टॅरिफ म्हटल्यानंतर अगदीच पहा त्यांनी 50 रुपयाची वस्तू डायरेक्टली भारतामध्ये येऊन 50 रुपयालाच विकली जाऊ शकेल. मग अगदीच ती स्वस्त होईल. मग भारतीय जे शेतकऱ्यांचं उत्पादन आहे त्याचं काय होईल? मग हा तिथं बेसिकली प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. ओके, मग यासाठी ही जी ट्रेड डील झालेली आहे तिला रद्द तरी करण्यात यावं किंवा त्यामध्ये परत एकदा चेंजेस करणं काळाची गरज आहे. व पहा अगदी युनायटेड स्टेट्सच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की बा तुम्ही हे लावू शकत नाही किंवा 18% टॅरिफ हे योग्य नाही आहे. व तुम्हाला माहिती असेल की याच्यापूर्वी आपल्या देशावरती फक्त 2 ते 3% टॅरिफच होतं. मग आता हे 18% आपल्यासाठी जास्त झालेलं आहे व अगदी अमेरिकनच्या प्रोडक्टवरती आपण फक्त 0% टॅरिफ म्हटल्यानंतर हे भारताच्या तोट्याची डील आहे पहा ही. ओके, म्हणजे यामध्ये फक्त आपलाच लॉस आहे, भारत देशाचा इथं बिलकुल लॉस आहे. मग यावरून जर पाहिलं तर आता पाहूयात की भारत सरकार यावरती काय निर्णय घेईल किंवा लवकरच नवीन दर येतील का किंवा ट्रेड डीलमध्ये काही चेंजेस वगैरे होतील का ते आता आपण पहा. ही न्यूज इन प्रोसेस आहे. आता सध्याला फक्त जे चेंजेस होणार होते ते आपण पाहिलेले आहेत की 2 तारखेला आपलं बजेटचं सेशन होतं. 4 फेब्रुवारीचं तुम्ही माझं लेक्चर पाहू शकता. त्यामध्ये हे सर्व पॉईंट्स आपण डिस्कस केले आहेत ऑलरेडी. त्याचे चॅलेंजेस काय वगैरे येणार आहेत हे सर्व पाहिलेले आहेत. पण आता सध्याला नव्याने ह्याच बातम्या येत आहेत व द हिंदूमध्ये एक आर्टिकल पण आलेलं आहे. त्यामुळे मी खुश आहे पहा की अगदी आपण हे पूर्वीच करून बसले आहे त्यामुळे मी आता आराम आहे. ओके, पण आज मी ते आर्टिकल वगैरे वाचणार नाही. मग तुम्हाला पण रेकमेंड करणार नाही की डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येक गोष्ट जर बोलली तर आपल्यासाठी ते परीक्षेत येईल. त्यामुळे स्किप करा, तुम्ही थोडंसं शांत राहा. ओके, व परीक्षेला जर तुम्ही पाहिला तर 87 दिवस राहिले आहेत UPSCच्या व तुम्ही अशाच पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला जर घेऊन बसलात तर तुमचं सिलेबस संपणारच नाही आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. पुढे जाऊयात आपण. पुढची बातमी आहे पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या महोत्सवची गंभीर दखल. लोकसत्ताच्या बातमीच्या आधारावर जे बॉम्बे हायकोर्टाची नागपूर बेंच आहे त्यांनी परत एकदा सो मोठं कॉग्निझन्स घेतलेलं आहे. व तुम्हाला माहिती असेल 2 ते 3 बातम्या लोकसत्ताच्या बॉम्बे हायकोर्टाने याचं सो मोठं कॉग्निझन्स घेतलं आहे. ही चांगली गोष्ट आहे व आपण पण लोकसत्ताला ऑथेंटिक का घेतो तर याचं नेमकं कारणच ते आहे पहा. बॉम्बे हायकोर्ट पण लोकसत्ताला अगदी प्रगल्भ न्यूजपेपर तिथं समजतं. ओके, या आधारावरच आपण लोकसत्ता न्यूजपेपर वाचत असतो. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. आता पाहूयात सो मोठं कॉग्निझन्स घेतलेलं आहे. मग अगदी बॉम्बे हायकोर्टाची टिप्पणी याबद्दल काय येईल ते आपल्यासाठी गरजेची. पण आता सध्याला बॉम्बे हायकोर्टाची प्रत्येक ऑब्झर्वेशन आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नसतं. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट बातमी आहे केरळचे नाव आता केरळम. ओके, लास्ट इयरला केरळ विधानसभेने केरळचे नाव बदलून केरळम असं करण्यात यावं असा प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीने राज्य विधानसभेमध्ये सबमिट करून त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवला होता व केंद्र सरकारने आता त्याला संमती दिलेली आहे. ओके, त्यामुळे आता केरळचं नाव बदलून काय होणार आहे केरळम. ओके, हा प्लीज तुम्ही नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यालाच अनुसरून पहा केरळची ऑफिशियल लँग्वेज काय आहे ते तुम्ही सांगू शकता. म्हणजे केरळम अगदी तसंच आहे पहा ते. ओके, तुम्ही नक्कीच सांगू शकता मला, म्हणजे थोडंसं एक इंटरेस्टिंग आहे त्यामुळे सांगितलं मी. त्याच्यानंतर पुढे राज्यातील 255 मराठी शाळा बंद.
आता ही बातमी खऱ्या अर्थाने जर पाहिला तर थोडंसं दुर्दैव आहे की मराठी शाळांकडे पाठ दाखवण्यात येत आहे व खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर ते बरोबरच आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळांची आज जर तुम्ही स्थिती पाहिलात ओके तर हे होणारच होतं असं आपलं बेसिकली लक्षात येतं. कारण तुम्ही जर स्पर्धा पाहिलात आता अगदीच आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी UPSCची तयारी करत आहेत बरोबर. मग UPSCला तुम्ही मराठीची पुस्तकं वाचता का तर नाही आहे, तेवढं आपल्याकडे संदर्भ पुस्तक वगैरे नाही आहेत. हां मी मान्य करतो आपण थोडंसं त्याच्या विरुद्ध जाणं योग्य नाही आहे. जर आपल्याकडे जर संदर्भ पुस्तक वगैरे जर उपलब्ध झाले ना तर नक्कीच मी पण मराठीचीच पुस्तकं तिथं रीड करेन. पण खरंच सांगतो म्हणजे अगदी नाही आहेत आपल्याकडे त्या पद्धतीचे जे हे असणं गरजेचं आहे, काय म्हणू शकता संदर्भ ग्रंथ वगैरे असणं गरजेचे आहेत ना ते नाही आहेत. त्याच्यानंतर पहा NCERTचं पण उदाहरण घेऊ शकता तुम्ही. NCERT आपलं मराठीतून प्राप्त होणार आहेत का तर बिलकुल नाही. NCERTचं साल तुम्हाला प्राप्त होतं बरोबर. मग त्यामध्ये पण पहा ओरिजिनॅलिटी येत नाही. मग हेच कारण आहेत. त्याच्यानंतर आणखीन तुम्ही जर विचार केलात ना तर बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं आज घडीला आपले जे विद्यार्थी आहेत अगदी एकच मिनिट द्या. हां हे आपला प्यारा भारत आहे बरोबर. तुम्हाला अतिशय म्हणजे अगदीच तुम्ही मिडल क्लास फॅमिलीतून येतात व तुम्हाला जर मोठ्या पदावरती जर जायचं असेल किंवा अगदी डॉक्टर इंजिनियर बनायचं असेल, डॉक्टर बनायचं असेल तर कोणती एक्झाम द्यावी लागते तुम्हाला नीट द्यावी लागते बरोबर आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रतिष्ठित इंजिनियर बनायचं असेल तर तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी लागते JEE बरोबर आहे. मग मला सांगा नीट आणि JEEचा जर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्या कशा एक्झाम आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत बरोबर आहे. व आपला सिलेबस कसा आहे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा सिलेबस आहे. मग ती पहा तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकांवरून तुम्ही नीट किंवा JEE परीक्षा क्रॅक करू शकणार आहात का बिलकुल नाही. कारण ती सेंट्रल लेवलची परीक्षा आहे व ही स्टेट लेवलची आहे. अगदी तसंच आहे UPSCचं पण. UPSC ही सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आहे बरोबर. मग अगदी त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटसाठीचेच पुस्तके आपल्याला यूज करावे लागतात व त्याला कोण मदत करतं मग NCERT मदत करतं. मग या कंडिशनमध्ये आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्या अगदीच पहा लोप पावत जात आहेत. याचं नेमकं कारणच ते आहे की आपलं कॉम्पिटिशन झालेलं आहे सेंट्रलचं, आपण शिकत आहोत महाराष्ट्रीयन, हे योग्य नाही आहे. ओके मग आपलं काय करणं गरजेचं आहे तर मराठी ज्या शाळा आहेत किंवा ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यामध्ये पण चेंजेस करणं गरजेचं आहेत. किंवा इव्हन तुम्ही याचं पण उदाहरण पाहू शकता. पहा याच्यापूर्वी पण मी बोललेलो होतो की जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांच्या मुलांना ते अगदीच इंग्लिश स्कूलमध्ये राखतात व त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये ते शिकवल्या जातात व याच्यापेक्षा जास्त दुर्दैव आपल्या देशात दुसरं काही नसेल किंवा राज्यामध्ये तरी. ओके पण याच्यापूर्वी आपण ज्यावेळेस लहान होतो किंवा आपण ज्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये शिकत होतो ना त्यावेळेस अगदी माझ्या पण शाळेमध्ये म्हणजे माझं पण शिक्षण तिथंच झालेलं. मग माझ्या शाळेमध्ये अगदीच जे मुख्याध्यापक वगैरे ते त्यांची मुलं माझ्यासोबत शिकलेली आहेत. पण हे आज घडीला होत आहे का तर बिलकुल नाही. का होत नाही आहे असं तर अगदी पहा आपलं जे कॉम्पिटिशन आहे ना ते वेगळ्या पद्धतीने गेलेलं आहे. डॉक्टर आणि इंजिनियर जर तुम्हाला व्हायचं असेल तर नॅशनल लेवलच्या एक्झाम तुम्हाला देणं अपेक्षित करण्यात आलेलं आहे व तुमचं जे फ्रेमवर्क आहे ते स्टेट गव्हर्नमेंटचंच राहिलेलं आहे. मग पहा तुम्ही अगदी स्टेट गव्हर्नमेंटच्या बुक्स वगैरे वाचून तुम्ही तसं तिथं टॅकल करू शकणार नाही. हां नक्कीच करू शकता पण आपला जे जे महाराष्ट्र राज्याची जी पुस्तके आहेत ना त्यामध्ये थोडीशी चेंजेस येणं गरजेची आहेत. ओके त्या पद्धतीने NCERT लेवलचं नॉलेज तिथं टाकणं गरजेचं आहे जेणेकरून काय होईल पहा आपला पण व अगदीच पहा NCERT सारखी जर आपली महामंडळाची जर पुस्तकं बनली ना तर अतिशय मी पण त्याला इंटरेस्टिंगली वगैरे वाचेल. किंवा आता तुम्ही पाहू शकता मी दरवेळेस किंवा मृणाल सर पण दरवेळेस आपल्याला काय रिकमेंड करतात इकॉनॉमिक्सची पुस्तकं खरंच वेल अँड गुड आहेत. NCERT पेक्षा महाराष्ट्र बोर्डाची जी पुस्तकं आहेत ना ती बेस्ट आहेत इकॉनॉमिक्ससाठी. परंतु अगदी जर तुम्ही इकॉनॉमिक्स जर समजायचं म्हटलं तर अगदी आर्टच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आहे परंतु नीट आणि JEE ते यूज करणार आहेत का तर बिलकुल नाही. मग यासाठी पहा जे जिल्हा परिषद शाळा आहे त्याची घर चालू आहे व आज घडीला सोशल मीडिया घ्या किंवा म्हणजे अगदीच जे 21st सेंचुरी आपण पाहतो ती एक तंत्रज्ञान युग आहे व तंत्रज्ञान युगामध्ये इंग्लिशला जास्त महत्त्व आहे बरोबर. व अगदीच इंग्लिशला जास्त महत्त्व असल्यानंतर किंवा जे टेक्नॉलॉजीचं जे महत्त्व आहे ते जर तुम्ही पाहता मराठी तिथं थोडंसं कमी लेखली जात आहे. ओके आज घडीला आपलं पण वृत्तपत्र विश्लेषणाचे तुम्ही पाहू शकता व्ह्यूज जर पाहिला तर अतिशय नगण्य असतात. पण तुम्ही तेच जर इंग्लिश आणि हिंदी माध्यमचं जर पाहिलं तर ते आता अगदीच त्यांची संख्या पण जास्त आहे. मला तसं बिलकुल नाही म्हणायचं परंतु प्रॉब्लेम असाच आहे आपल्याकडे पहा की मराठीमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण कमी आहे व मराठीमध्ये चांगले शिक्षकांची पण संख्या खूप कमी आहे. ओके आता आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी किंवा मी माझ्यासोबतचे जे माझे मित्रमंडळ आहेत चर्चा करत असतो पहा की UPSC क्षेत्रामध्ये किंवा महाराष्ट्रामधील आता राज्यसेवा आलेली आहे पहा नव्या पद्धतीने तर अगदी यामध्ये मिसगायडन्स खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. का होणार आहे मिसगायडन्स मोठ्या प्रमाणात तर अगदी पहा आपल्याकडे मराठीमधून त्या पद्धतीचे शिक्षक नाही आहेत व अगदी ज्यांना माहितीच नाही आहे की ॲन्सर कशा पद्धतीने फ्रेम करणं गरजेचं आहे UPSCमध्ये वगैरे ते आपलं तिथं गायडन्स वगैरे करत आहेत किंवा बेरोजगारी म्हणजे काय ते होऊ शकणार नाही. पहा मिसगायडन्स खूप होत आहे आज घडीला महाराष्ट्रामध्ये. मग याचं नेमकं कारण काय आहे तर अगदीच पहा आपलं जे
फ्रेमवर्क होतं, सिलेबसचं जे फ्रेमवर्क आहे मग ते काळाची गरज आहे व ते बदलणं गरजेचं आहे. मग याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे की अगदीच पहा, शाळा प्रवेशोत्सव, त्यानंतर इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, अशाच्या विविध योजना आहेत ना, यानुसार आपण काय करू शकतो पहा, विद्यार्थ्यांची पटसंख्या तिथं वाढवू शकतो. ओके, व आपला परत एकदा विश्वास जिंकावा लागेल जिल्हा परिषद शाळेमध्ये की आपण जे फ्रेमवर्क आहे, जसं NCERT आता इंग्लिश स्कूलची संख्या का वाढत आहे, तर अगदी त्यांचं फ्रेमवर्क कसं CBSE पॅटर्न किंवा NCERT लेवलवरचं त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे. मग आपल्या महाराष्ट्र सरकारने पण पहा NCERTलाच जे कॉपी करणं गरजेचं आहे मराठीमधून फक्त. ओके, जेणेकरून मराठी माध्यम पण पुढे जाईल व अगदीच पहा जे जिल्हा परिषदचं फ्रेमवर्क आहे त्याला पण योग्य दिशा आपल्याला तिथं मिळून जाईल. कारण आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कोणती द्यायची आहे, डॉक्टरसाठी नीट परीक्षा द्यायची आहे व इंजिनियरसाठी JEE व अगदी कलेक्टर जर बनायचं असेल तुम्हाला तर UPSC द्यायची आहे. या सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत. त्यासाठी आपलं जे मराठी फ्रेमवर्क आहे याला पण आपण तिथं चेंजेस करणं काळाची गरज आहे. व अगदी ह्या योजना तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, ह्या योजना तुम्ही तडका मारण्यासाठी देऊ शकता. म्हणजे हे पुन्हा सेकंडरी आहे, पण फर्स्टली काय सांगितलं मी, हे जे पॉईंट सांगितले आहेत मी, आपला नॅशनल लेवलची तयारी करायची आहे व स्टेट गव्हर्नमेंटचा तुम्ही करू शकणार नाही तिथं अभ्यास. मग हे पहिलं पॉईंट तुमचा हा येईल. मग त्याच्यानंतर हे जे योजना तिथं देण्यात आलेल्या आहेत या योजनांची नावं तुम्ही तिथे लिहा, किंवा ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण प्रश्न विचारला ना की मराठी शाळा बंद का होत आहेत, ओके, व त्याला सोल्युशन काही आहेत का, तर बिलकुल यस, मराठी शाळा बंद होण्याची कारणं मी सांगितलेत व आता त्याला सोल्युशन काय देऊ शकता. समग्र शिक्षा अभियान, स्टार्टअप प्रकल्प, प्रियमश्री प्रकल्प, अशा विविध योजनानुसार आपण काय करू शकतो, परत जे मराठी शाळा बंद होत आहेत ना त्यांना आपण परत एकदा चालू करण्यासाठी प्रयत्न करू शकतो, असं तुम्ही ह्या पॉईंटवर लक्ष सांगू शकता. तर प्लीज हे जे मी हायलाईट केलेलं आहे याची स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा. याची PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डन. आय होप ही बातमी तुम्हाला आता समजलेली आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे लोकसत्ता विचार, अणुऊर्जा नको, अक्षय ऊर्जाच हवी. आता आपण आय होप की 20 तारखेला 20 फेब्रुवारी 2026 रोजीचं वृत्तपत्र विश्लेषण जर तुम्ही आठवलात तर त्या दिवशी मी पण बोललो होतो की अक्षय ऊर्जा किंवा अणुऊर्जा आपल्याला हवी आहे. का हवी आहे, अक्षय ऊर्जाला तिथं लिमिटेशन्स येतात असं मी स्वतः म्हटलेलं होतं, कारण त्या दिवशीचा तो आर्टिकल होता, पहिली बाजू त्यांनी मांडलेली होती. ओके, आता ह्याला दुसऱ्या बाजूने पाहायचं आहे. त्या दिवशी मी फक्त अणुऊर्जाचे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला सांगितले होते की ते केल्यानंतर असं होईल, आपल्याला तसं होईल, ते मी सर्व काही सांगितलं होतं. आज त्याबद्दल निगेटिव्ह बोलायचं आहे. मग पहा, त्या दिवशीचा आर्टिकल व आजचा आर्टिकल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही झाले. जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं अणुऊर्जा डिस्कस तर आपण हे पॉईंट लिहू शकतो. त्यामुळे पहा प्लीज डेली व्हिडिओ माझं पाहत चला, किंवा म्हणजे जे डेली वृत्तपत्र, अगदी व्हिडिओ जर तुम्हाला पाहण्यासाठी थोडंसं चॅलेंजेस असतील तर प्लीज तुम्ही लोकसत्ता डेली तरी वाचत चला, लोकसत्ता किंवा द हिंदू. कारण एका दिवशी निगेटिव्ह येतात व दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह येतात. म्हणजे स्वतःहून रिसर्च करत बसायची गरज नाही आहे की बाबा अणुऊर्जेचे पॉझिटिव्ह त्या दिवशी झाले होते तर आता निगेटिव्ह काय असतील पॉईंट म्हणून. पहा, वेळेनुसार हे सर्व काही चालत जाणार आहे व UPSC करत असताना किंवा MPSC करत असताना तुम्हाला ठराव जरुरी आहे. म्हणजे एकदम संत गतीने आपल्याला जायचं आहे. लगेच फास्ट एका दिवसामध्ये तुम्ही UPSC क्रॅक करणार नाही आहेत. ओके, कारण पहा UPSCची प्रोसिजरच तुम्ही पाहिला तर 1 इयरची आहे ती. ओके, त्यामुळे ठराव जरुरी आहे UPSC के लिए. अगदी त्याच धर्तीवर जर तुम्ही पाहिला तर आता आपल्याला पाहायचं आहे की त्या दिवशी पॉझिटिव्ह पॉईंट पाहिले होते, आज निगेटिव्ह पॉईंट पाहायचे आहेत. आता त्या दिवशी मी पॉझिटिव्ह बोलत असताना एक निगेटिव्ह पॉईंट तिथे दिलेला होता. पहा की अक्षय ऊर्जा जी आहे, ज्यामध्ये पहा अगदीच कधीही त्याचा क्षय न होणारा अक्षय ऊर्जा आपण म्हटलं होतं. मग त्यामध्ये पवन ऊर्जा आली, त्यानंतर सोलार ऊर्जा आली, बरोबर. मग त्यावेळेस मी काय सांगितलं होतं, ती पहिली आहे एक म्हणलं तर एकदम खर्चिक आहे. ओके, अक्षय ऊर्जा ही खर्चिक आहे असं मी म्हटलं होतं. आणि त्याला मी काय म्हटलं होतं, हवामानामुळे काय होतं त्याच्यावरती लिमिटेशन्स येतात. हवामानाची लिमिटेशन्स कशा पद्धतीने, तर पहा सौर ऊर्जा जी आहे, ज्या दिवशी पाऊस असेल त्या दिवशी आपल्याला सौर ऊर्जा वापरता येणार नाही. त्यानंतर अगदीच पहा, ज्या दिवशी हवा नाही त्या दिवशी पवन ऊर्जा आपल्याला वापरता येणार नाही. असं मी तिथं पॉईंट तिथं लिमिटेशन्स टाकलेले होते. यासाठी आपण काय करूयात, अणुऊर्जा घेऊयात असं मी म्हटलं होतं. मग हे जर तुम्ही पॉईंट पाहिलात ना व आजचा जर आर्टिकल पाहिलात तर तुम्हाला काय वाटेल की बाबा नखं कापण्यासाठी आपण तलवारीचा वापर करतोय. अगदी तसंच आहे. पहा, मी काय म्हटलं होतं, हवामान त्या पद्धतीने नाही आहे, प्रतिकूल आहे. या कारणानिमित्त आपण काय करायचं आहे तर अणुऊर्जा वापरा. पण अणुऊर्जाचे धोके आज आपल्याला पाहिजे, ते पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की नाही सर, हे अगदी जे अक्षय ऊर्जा आहे तीच आपल्यासाठी बेटर आहे. तर पहा, आता अगदीच अक्षय ऊर्जा म्हटल्यानंतर अणुऊर्जा. ओके, भारत सरकारने नवीन कायदा केलेला आहे, शांती कायदा. मग शांती कायद्यानुसार अगदीच प्रायव्हेट एंटिटी जे आहेत त्यांना पण न्यूक्लिअर एनर्जीमध्ये त्यांना आता एंट्री मिळालेली आहे. व पहिलं एंट्री मिळवणारा जे ग्रुप आहे ते अदानी ग्रुप आहेत. ओके, मग त्यांना
न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आता काय मिळालेली आहे, एंट्री मिळालेली आहे. डन. मग आपण या अणुऊर्जेला काय म्हटलं होतं, क्लीन एनर्जी म्हटलं होतं. म्हणजे नाव अतिशय फेमस आपण दिलेलं आहे की क्लीन एनर्जी आहे ही. पण या क्लीन एनर्जीला बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर युरेनियम तुम्हाला पाहावं लागेल. ओके, हे जे युरेनियम आहे ते कसं मिनरल आहे, तर क्रिटिकल मिनरल आहे. ओके, व युरेनियमचे भारतामध्ये साठे आहेत का, तर पहा, किंवा भारत देश युरेनियममध्ये आत्मनिर्भर आहे का, जेणेकरून आपण अणुऊर्जेला जास्त प्राधान्य देणार आहोत. व त्या दिवशी मी म्हटलं होतं की आज घडीला आपण 7 ते 8% फक्त गिगावॅट बनवतो, 7 गिगावॅट एनर्जी आपण न्यूक्लिअर एनर्जी बनवतो. मग आपला जर विकसित भारत व्हायचं असेल किंवा क्लीन एनर्जी जर 2070पर्यंत आपला प्राप्त करायची असेल तर 100 गिगावॅट 2047पर्यंत आपला प्राप्त करावं लागेल, असं लेखकांनी म्हटलं होतं व त्याला मी दुजोरा दिलेला होता. बरोबर. पण रियालिटीमध्ये जर तुम्ही पाहिलात ना, जे हे युरेनियम आहे ते आपण आत्मनिर्भर त्यामध्ये नाही आहोत. व भारतामध्ये आहेत साठे, युरेनियमचे भारतामध्ये साठे आहेत, पण किती टक्के आहेत, 0.1% आहेत. व हे जे 0.1% आहे त्याचं अगदीच पहा लो ग्रेड युरेनियम म्हणून ओळखलं जातं भारत देशामधलं. व तुम्हाला याचे इम्पॅक्ट जर पाहायचे असतील ना, तर आय थिंक पहा KL का यल की क्रिएट काहीतरी एक म्हणजे व्लॉगर आय थिंक तशा पद्धतीने एक हे आहेत पहा, म्हणजे काय म्हणू शकता, जर्नलिस्ट आहेत, त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे जादूगोडा, म्हणजे झारखंडमधील ज्या माइन्स आहेत तिथला तो व्हिडिओ तुम्ही प्लीज पाहून घ्या. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की याचे इम्पॅक्ट काय होतील युरेनियमचे, किंवा हे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत किंवा जे मिनरल्स आहेत यांचे इम्पॅक्ट काय असतात, त्या व्हिडिओमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. ओके, परत आपण बॅक टू द स्टोरी येऊयात. मग मी काय म्हणत होतो की युरेनियमचे साठे किंवा युरेनियममध्ये आपण आत्मनिर्भर आहोत का भारत देश, तर बिलकुल नाही. मग आपण कशापासून ऊर्जा वगैरे बनवतो, तर आपल्याकडे आहे थोरियम. ओके, थोरियममध्ये आपण पहा 25% जवळपास आपल्याकडे काय साठे आहेत थोरियमचे. व ते कुठं मिळतात, तर अगदी हा जो कोस्टल एरिया आहे इथूनपर्यंतचा जो कोस्टल प्रदेश आहे, जसं की केरळ पहा, त्यानंतर ओडिसा, त्यानंतर आंध्र प्रदेश. ओके, हा जो कोस्टल एरिया आहे आपल्या देशाचा, या कोस्टल एरियामध्ये कोणती सँड सापडते, मोनाझाईट. ओके, प्लीज UPSCसाठी हे थोडंसं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. मोनाझाईट सँड आहे ही वाळू, या वाळूमध्ये पहा आपल्याला थोरियम सापडतं. ओके, व या थोरियमपासून पहा आपण काय बनवतो, अगदी इलेक्ट्रिक एनर्जी आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे अतिशय सहज होतं का असं, की पहा लगेच मोनाझाईट भेटली व आपण लगेच त्यामधून इलेक्ट्रिक एनर्जी वगैरे बनवतो, असं होणार आहे का, तर बिलकुल नाही. मग याला खर्च नक्कीच लागतो. व खर्चासोबत काय लागतं पहा, आता ते महत्त्वाचं आहे. तर अगदीच मोनाझाईट आपला प्राप्त झाल्यानंतर किंवा अगदीच पहा थोरियम प्राप्त झाल्यानंतर आपण त्याला काय करतो पहा, भट्टीमध्ये टाकतो. ओके, व भट्टीमधून आपण काय करतात, 3 स्टेजवरती याची प्रोसेस असते. व तिन्ही स्टेजमध्ये पहा आपल्याला काय लागतं, क्लीन वॉटर लागतं. ओके, मग पाणी लागतं, तिथं क्लीन वॉटर लागतं. मग क्लीन वॉटर आपण जर भट्टीवरती टाकलं तर काय होणार आहे पहा, ते गरम होणार आहे. जे पाणी आहे ना ते गरम होईल. मग ते पाणी गरम झाल्यानंतर अगदीच काय होणार आहे पहा, पुढे ते बाहेर काढावं लागेल ना. म्हणजे पहा आता अगदीच, किंवा आपल्या तुम्ही कम्प्युटर जर यूज करत असाल किंवा लॅपटॉपमध्ये पंखा असतं पहा, ते पंखा गोल 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 फिरतो व अगदी हवा बाहेर काढली जाते व एकीकडून थंड हवा मध्ये घेतली जाते, थंड हवा आतमध्ये घेतली जाते व थंड इथं पंखा गोल 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 फिरतो व ही जी गरम झालेली हवा आहे व हिथून बाहेर टाकली जाते. मग ती तशाच पद्धतीने पहा जे न्यूक्लिअर एनर्जीचे जे प्लॅन्ट्स वगैरे असणार आहेत त्यामध्ये जे थंड पाणी आहे ते आतमध्ये घेतलं जातं व त्याला अगदीच पहा पूर्ण अणुभट्टीवरती ते फिरवलं जातं की मग ते गरम होतं व गरम पाणी बाहेर फेकलं जातं. मग हे गरम पाणी आपण कुठे टाकतो, आज घडीला आपल्याकडे काही सोर्सेस वगैरे आहेत का किंवा त्याचे काही यूज करू शकतो का आपण, तर बिलकुल नाही. आपण डायरेक्टली ते काय करतो पहा, नदी किंवा समुद्रामध्ये ते बाहेर का टाकतो. मग नदी आणि समुद्रामध्ये जर गरम पाणी जर टाकलं तर अगदी तेथे परिस्थिती राहणार आहे का, तर बिलकुल नाही ना. जे मासेमारी वगैरे ते लगेच नष्ट होईल. मग पहा तुम्ही आता अगदीच तिथे 2-3 पॉईंट तुम्हाला लगेच लक्षात आले असतील. पहिलं, जर अणुऊर्जा तुम्ही म्हणत आहात ना तर यामध्ये तुम्ही आत्मनिर्भर आहात का, तर बिलकुल नाही. मग परत एकदा ज्या पद्धतीने आज घडीला कोळसा आहे अगदी तशाच पद्धतीने आपण ते करणार आहोत ना. जसं कोळशामध्ये आपण कुणाचं कुठून घेतो कोळसा, ऑस्ट्रेलियाकडून आपण कोळसा आयात करतो. ओके, आपल्याकडे पण आहे कोळसा पण तो पण लो क्वालिटीचा आहे. यासाठी आपण काय करतो, ऑस्ट्रेलियाला कॉन्टॅक्ट करतो, ऑस्ट्रेलियाकडून आपल्याकडे कोळसा येतो व त्या कोळशापासून आपण वीज निर्मिती करतो. बरोबर आहे. पण ते ठीक आहे की आता त्याची सवय वगैरे झालेली आहे. पण याच्यानंतर पहा अगदी ही जी कंडिशन आहे किंवा दुसरं पॉईंट मी काय सांगितलेला होता की अगदीच गरम पाणी. ओके, मग यामुळे नदी परिसंस्थेला पण तिथं धक्का पोहोचणार आहे. यासोबतच जी स्थानिक मासेमारी आहे याला पण तिथं इम्पॅक्ट होईल. बरोबर आहे. हा एक झाला दुसरा पॉईंट. त्याच्यानंतर
तिसरा पॉईंट काय आहे, हे जे मिनरल्स आहेत पहा, यामधून ना किरणे निघतात. ओके, म्हणजे किरणोत्सर्गीचा याचा परिणाम होतो. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ना हे, यामुळे यांचे जे रेडिओ व्हेव्ज आहेत ना, याचा इम्पॅक्ट मानवी शरीरावर खूप लवकर होतो. व प्रत्येक वेळी म्हणजे मोनोझाईट आपण काढल्या म्हणजे सँड जी आहे त्या सँडपासूनच आपल्याला म्हणजे भरपूर हे म्हणजे काय म्हणू शकता पहा, याचे इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक स्तरावरती, ओके, प्रत्येक स्तरावरती याची इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतात. जर त्याची योग्य पद्धतीने निगा जर राखली नाही तर इन्सिडेंट्स खूप मोठ्या प्रमाणात होतात. व पहा तंत्रज्ञान इथं देण्यात आलेलं आहे पहा उत्तर, की तंत्रज्ञान कितीही अद्ययावत होत राहिले तरी अपघात टाळता येणे शक्य नाही. जपानमधील फुकुशिमा येथे 2011 साली डाईडची अणुऊर्जा प्रकल्पाच्या झालेल्या अपघातात आसपासच्या कित्येक मैल भागामध्ये किरणोत्सर्गाचा परिणाम झाला होता. त्यापूर्वी 1986 मध्ये चेर्नोबिल अणुप्रकल्पात झालेला अपघात महाभयंकर होता. फुकुशिमा अपघातानंतर एकूणच जगभरामध्ये काही देशांचे अपवाद वगळता अणुऊर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्पांबाबत पुनर्विचार सुरू झाला आहे. म्हणजे दुसरे देश अणुऊर्जापासून वीज निर्मिती करण्यासाठी थोडंसं घाबरत आहेत व ते वापस जात आहेत. व त्याच दरम्यान आपण काय करत आहोत, प्रायव्हेट एंटिटीसाठी ही ओपन केलं आहे. ही आपल्यासाठी खूप मोठा धोका आहे. पहा आता अगदीच पहा, प्रायव्हेट एंटिटीसाठी ओपन केलं म्हणजे धोका कसा असेल, तर अगदीच पहा आज घडीला आपल्याकडे पहा उदाहरण घेऊयात आपण प्रवासी बस सेवेचं. ओके, एकीकडे प्रायव्हेट एंटिटी पण आहे व दुसरीकडे पहा गव्हर्नमेंट एंटिटी पण आहे, बरोबर. पण तुम्ही आये दिन ऐकत असाल प्रायव्हेट एंटिटीमधील ज्या ट्रॅव्हल्स आहेत त्या जळून खाक होत आहेत. कशामुळं, तर अगदीच पहा ते स्वतःला ना अशा पद्धतीने हे करतात की म्हणजे डिझाईन वगैरे त्यांनी खूप भरभरून दाखवलं जातं, अतिशय म्हणजे बेस्ट दाखवलं जातं की आमचीच बस वगैरे चांगली आहे. पण ज्यावेळेस तिथे आग वगैरे लागते त्यावेळेस सर्वाइव्ह रेट खूप कमी आहे. मग अगदीच गव्हर्नमेंटचं जर तुम्ही पाहिलात तर अगदी बस खडतर जरी असली तरी ती चांगल्या पद्धतीने वेळेवर चालते, वेळेवर म्हणण्यापेक्षा पण ती योग्य पद्धतीने काम तरी तिथपर्यंत करू शकते. पण ह्या प्रायव्हेट एंटिटीसारखं नाही आहे ना. ओके, म्हणजे एकदा जर जळालं ना तर पूर्ण जळूनच खाक होते. तिथे सर्वायव्हर रेट खूप कमी आहे, पण प्रवासी बसमध्ये इथं जास्त सर्वायव्हर रेट जास्त आहे, बरोबर. मग हे जर पाहिलात तुम्ही तर प्रायव्हेट एंटिटी काय करतात पहा, अतिशय म्हणजे चमकून दाखवण्याचं जास्त तिथं प्रयत्न केले जातील. मग अगदीच पहा त्यांनी जी किरणोत्सारी वगैरे आहे त्याकडे ते लक्ष देणार का, तर बिलकुल नाही. त्यांना फक्त काहीही करून लाभ पाहिजे. पहा ओके, त्यांना बाकीच्या गोष्टींकडे लक्ष गरज नाही आहे की येथून जे किरणोत्सारी निघणार आहे त्याचा परिणाम काय होईल किंवा जे गरम पाणी तिथून अणुभट्टीमधून बाहेर टाकलं जाणार आहे त्याचा माशांवरती परिणाम काय होईल ते त्यांना बिलकुल गरजेचं नसतं व ते अकाउंटेबल नसणार नाहीत. पहा पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जर तिथं उतरली त्या मैदानामध्ये तर ते काय असतील पहा, अकाउंटेबल असतील. जनतेला त्यांना जबाब द्यावाच लागतो. मग यासाठी आपण जे प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे अणुऊर्जेचं ते आपल्याच अंगावर येऊ शकतं हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. व पहा जपानमध्ये हा अपघात झालेला होता. म्हणजे जपानला तर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने पाहतो ना, म्हणजे भारतापेक्षा तरी खूप काही प्रगत आहे ते. आता अगदीच इकॉनॉमीमध्ये आपण त्यांना मागं जरी टाकलं तरी असं म्हणता येणार नाही की जपानच्या पुढे आपण नक्कीच गेले आहेत सिविक सेन्समध्ये वगैरे. तर अगदी जपानमध्ये अपघात होऊ शकतात, मग इंडियामध्ये तर नक्कीच होण्याचे जास्त चान्सेस आहेत. मग हे पाहता अगदी अणुऊर्जा नको रे बाबा. आता आपला म्हणजे अगदी अणुऊर्जा मान्य आहे 7-8 गिगावॅटपर्यंत ठीक आहे, पण अतिशय 100%च आपण अणुऊर्जावर जर जात असू तर ते आपल्यासाठी खूप मोठा धोका आहे. यामुळे तुम्ही उत्तरामध्ये शेवटी कन्क्लुजन काय देऊ शकता, तर भारतात अणुऊर्जेचे योगदान मोलाचे ठरणार आहे. अणुऊर्जा हा अक्षय ऊर्जेला पर्याय नाही तर पूरक आहे. हा पॉईंट प्लीज लिहून ठेवा तुम्ही. म्हणजे परिपूर्ण नाही आहे, म्हणजे अणुऊर्जाच ही कंप्लीट नाही आहे तर त्याला एक सबस्टिट्यूट म्हणून आपण याचा वापर करूयात. कारण पहा आज घडीला अणुऊर्जा आपल्याला काळाची गरज आहे, पण असंही नाही आहे की अक्षय ऊर्जेला सोडून आपण अणुऊर्जेवरती संपूर्णरित्या शिफ्ट व्हावं. जसं पहा UPI बद्दलचं आहे, UPI आणि कॅश हे दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. अगदी त्याच धर्तीवर आहे पहा, अणुऊर्जा आणि अक्षय ऊर्जा दोन्ही पण महत्त्वाच्या आहेत. आय होप हे सर्व पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेत. प्लीज हे अशाच पद्धतीने तुम्ही लिहा व मी जे हायलाईट केलेलं आहेत ना पार्ट ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला यावरून जर प्रश्न आला तर ते चांगल्या पद्धतीने तुम्ही याचं प्रदर्शन करू शकाल. डन. त्याच्यानंतर पुढे वैद्यकीयचेही गालगोटी आकरण, प्लीज हा आर्टिकल स्किप करू शकता, यामध्ये काही नाही आहे. त्याच्यानंतर शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कुणासाठी. आता अगदीच पहा याबद्दल थोडंसं बोलणं गरजेचं आहे. आता अगदीच याच्यानंतर पहा बातम्या काही नाही आहेत ज्या विद्यार्थी जाऊ शकतात, म्हणजे अगदी व्हिडिओ थांबवला इथं तरी चालेल, पण अतिशय थोडासा एक महत्त्वाचा पॉईंट आहे याबद्दल बोलणं गरजेचं, या निमित्ताने विषय मांडतोय. तर पहा शक्तिपीठ महामार्ग सध्याला किंवा अगदीच तुम्ही पहा 2024 जेव्हा महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होते ना तेव्हापासून हा इश्यू गाजलेला होता, बरोबर. जेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे ना तेव्हा याचं थोडंसं यांनी काय केलं आहे महामार्गामध्ये चेंजेस करत आहेत, बरोबर. पण महामार्ग खरंच गरजेचा आहे का, तर पहा आज घडीला तुम्हाला माहिती असेल शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो अगदीच त्याला
लागूनच दुसरा म्हणजे अगदी 50 ते 60 किलोमीटर अंतरावर लागूनच त्याला कोणता महामार्ग आहे आपल्याकडे, नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे. व अगदी मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तेथून पण नागपूर रत्नागिरी महामार्ग गेलेला आहे व अतिशय आता शक्तिपीठ महामार्ग आल्यानंतर पण पहा तिथूनच जाणार आहे तो. मग असं असताना म्हणजे बाजूनच दुसरा महामार्ग जर जात असेल तर त्याची खरंच आपल्याला त्याची आवश्यकता पडणार नाही आहे पहा. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक इथं म्हटल्यानंतर रेल्वेची जी सुविधा आहे ना तिथं ऑलरेडी आहे. मग असं असताना अट्टहास का, हाच बेसिकली प्रश्न या आर्टिकलमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, व जर तुम्ही शक्तिपीठ महामार्ग जर बांधलात तर पहा इथे जवळपास 27,000 शेतजमीन वाया जाणार आहे. ओके, त्यामुळे खरंच महाराष्ट्र शासन किंवा परत एकदा रस्ते प्राधिकरणाने याबद्दल विचार करणं काळाची गरज आहे. कारण अगदी पहा तुम्ही सोलापूर, त्यानंतर सांगली, कोल्हापूर हा जर प्रदेश पाहिलात तुम्ही तर अगदी इकडे सुपीक जमीन भरपूर आहे, बरोबर. मग सुपीक जमिनीला जर आपण अशा पद्धतीने नष्ट करत असू तर हे योग्य नाही आहे. व तुम्हाला माहिती असेल पहा की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर पूर वगैरे आलं किंवा अगदीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पूर आलं तर अगदी 2019मध्ये आलेल्या महापुरामध्ये राज्य शासनाला 11,000 कोटी रुपयांची मदत द्यावी लागली. व पहा पूर जर आला तर अगदी त्यासोबतच अन्नधान्याची पण तिथं नासधूस होते. मग एकीकडे जर आपण शेतजमिनीत संपवल्या तर अन्नधान्याच्या किमती वाढणार नाहीत तर काय होईल व शेतकऱ्यांना आपण कुठे नेऊन बसवू. म्हणजे एवढ्या जर शेतजमिनी आपण नष्ट जर केल्या तर त्याच्यानंतर त्यांना आपण कुठे नेऊन बसवायचं. व अगदी पहा आपली काय म्हणू शकता शेतजमिनीसोबत आपली नाळ जोडलेली आहे. ओके, त्यामुळे डायरेक्टली जर असं शेतकऱ्यांना जर दूर करणं हे असेल तर योग्य नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल नागपूर रत्नागिरी महामार्ग जो आहे त्याला आपण कधी विरोध केलेला नाही आहे किंवा एवढा विरोध याच्यापूर्वी कोणत्याही महामार्गाला वगैरे झालेला नाही आहे. हां, आपण अगदीच नागपूर रत्नागिरी महामार्ग आपला गरजेचा होता, आपण त्याला नक्कीच मान्यता दिली. त्यानंतर पुणे मुंबई महामार्ग असू द्यात किंवा अगदी मुंबई गोवा, ओके, यांना आपण याच्यापूर्वी मान्यता दिलेलीच आहे. फक्त शेतकरी या महामार्गाला का अट्टहास करत आहेत किंवा याला का नकोसं म्हणत आहेत याबद्दल थोडंसं राज्य सरकारने पण विचार करणं काळाची गरज आहे. पहा, शक्य झालं तर हा आर्टिकल वाचून घेऊ शकता, कारण मी आता जर हा आर्टिकल वाचला तर तुम्हाला थोडंसं ट्युनिंग पण समजून आली असेल की या अगदीच हे जे आर्टिकल आहे थोडंसं सरकारविरोधी आहे व परीक्षेला असा प्रश्न येणार नाही, पण एक शेतकऱ्यांची बाजू मांडणं गरजेचं आहे या नात्याने मी हा आर्टिकल घेतलेला आहे. ओके, त्यानंतर पहा अगदी जे शक्तिपीठ महामार्ग किंवा जे महाराष्ट्रातील जी शक्तिपीठे आहेत यांना जाण्यासाठी हा महामार्ग जर येत असेल तर नकोसा आहे तो, कारण तिथे जाण्यासाठी उत्तम रस्ते आहेत, त्यासाठी आणखी वेगळ्या महामार्गाची गरज बिलकुल नाही आहे. म्हणून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा असे शेतकऱ्यांची मागणी आहे. पहा, ओके, अगदीच जर तुम्ही हा आर्टिकल वाचलात तरी तुम्हाला लवकर ह्या गोष्टी समजून येतील. व मी म्हटलं ना की याच्या पूर्वीच एक महामार्ग आहे आपल्याकडे आहे व तो जवळपासचाच आहे, तिथून पण जाऊ शकता. व शक्तिपीठांसाठी जर हा अट्टहास होत असेल तर बिलकुल काही याचं इम्पॅक्ट काही नाही आहे. व पहा, सर्वांना माहिती असेल की फक्त देशाचा विकास हा रस्ते बांधून वगैरे होत नाही, तर इंडस्ट्रीज याव्या लागतात व सर्व जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम तिथं मिळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपलं जो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे ते पुढे जाऊ शकेल. अन्यथा पहा, मी पण म्हणेल की ग्रोथमध्ये आपला देश अगदी नंबर 1 पण होऊ शकतो, बिलकुल होऊ शकतो. पैसा जर वाढला ना आपल्या देशामध्ये तर बिलकुल हे सर्व काही सत्य होईल, परंतु डेव्हलपमेंट येणार आहे का तर बिलकुल येणार नाही. आज घडीला आपण अगदीच प्रगतशील अर्थव्यवस्था आहोत, पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर तुम्ही पाहिलं म्हणजे ग्रोथ रेटनुसार आपण पाहतो प्रगतशील आहोत, पण डेव्हलपमेंटमध्ये थोडंसं मागे होत आहोत. मग अगदीच पहा, रस्ते आणि फक्त तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून आपला विकास होत नाही, तर आपला दुसऱ्या पण गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग यासाठी पाहूयात, आता सध्याला शेतकरी आंदोलन वगैरे होत आहेत व हा मुद्दा गाजत आहे, यामुळे मी याचं बेस पण तुम्हाला सांगितलेलं आहे व अगदी शेतकऱ्यांची बाजू पण मी मांडण्याचा थोडासा एक प्रयत्न केलेला आहे. ओके, व पश्चिम घाटामध्ये हा महामार्ग जात आहे, त्यामुळे पहा पश्चिम घाटामध्ये जात असताना थोडंसं आपण निसर्गाशी खेळणं थांबवलं गरजेचं आहे, कारण वायनाडचं इन्सिडन्स तुम्ही नक्की आठवू शकता, 2024चा आय थिंक इन्सिडन्स आहे. त्यामुळे अगदीच थोडंसं निसर्गाशी पण आपण सहमतीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. ओके, व लवकरच राज्य सरकार याबद्दल निर्णय घेईल किंवा पॉझिटिव्ह निर्णय येईल याची एक अपेक्षा आपण घेऊन पुढे जाऊयात. लोकसत्ता अशा पद्धतीने आजचा संपत पहा. नेक्स्ट आहे द हिंदूमध्ये पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे. नेक्स्ट IDFC फर्स्ट बँकने त्यांची ॲडवायझरी इश्यू केलेली आहे. त्यांनी म्हणत आहेत की यस, म्हणजे जो 590 कोटीचा घोटाळा झाला अशा पद्धतीने जे बातम्या येत होत्या, त्यांनी ते 590 कोटी हरियाणा सरकारला परत एकदा वापस केले आहेत. ओके, त्यामुळे त्यांनी ॲडवायझरी इश्यू केलेली आहे व सेबीमध्ये त्यांचे शेअर पण पडलेले होते. पहा, शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर पडले होते, या निमित्ताने ही ॲडवायझरी आहे की आम्ही कस्टमर फर्स्ट क्लास व्हॅल्यू तिथं देत आहोत. ही चांगली न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, सुप्रीम कोर्ट एक्सपांड ज्युडिशियल टीम टू एड बेंगाल SIR प्रोसेस. आता पहा,
मागच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं, बंगालमधील जे SIR आहे ते SIR अगदी 28 तारखेपर्यंत त्यांचं आता ज्यांची नावं वगैरे वगळली गेलेली आहेत त्यांना परत एकदा एनरोल करून घेण्यासाठी त्यांनी काय म्हटलं की आम्ही एक पॅनल स्थापित करत आहोत जे की कलकत्ता हायकोर्टाच्या अंतर्गत ती पॅनल येईल व तुम्ही जर इलेक्शन कमिशन तुमचं नाव ऐकवत वगैरे नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली जे जजेस आहेत ना त्यांच्या पॅनलकडे तुम्ही तिथे जा असं त्यांनी सांगितलं होतं. मग अगदीच पहा, कलकत्ता हायकोर्टाने हे सर्व काही पाहत जे कलकत्ता हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी काय केलं, जे दिवाणी न्यायालयामधील जजेस वगैरे आहेत ना त्या सगळ्यांना त्यांनी काय केलं पहा, कामाला लावलं व त्यांनी तशा पद्धतीने पॅनल स्थापित केले. पण हे पॅनल स्थापित जवळपास पहा 250 पॅनल त्यांनी स्थापन केले आहेत कलकत्ता हायकोर्टाने. तरी देखील त्यांच्याकडे आणखीन म्हणजे त्यांनी काय म्हटलं पहा, एवढे SIRच्या फाईल आहेत ना की जवळपास 80 दिवस लागतील. म्हणजे हे जर सर्व क्लिअर करायला जर मी बसलं तर 80 दिवस लागतील. म्हणजे एवढे जजेसनी जरी क्लिअर करायला बसलं तर 80 दिवस लागतील. म्हणत त्यांनी परत एकदा सुप्रीम कोर्टाकडे कॉन्टॅक्ट केला. मग सुप्रीम कोर्टाने यांनी काय म्हटलेलं आहे, आता तुम्ही परत काय करा, मग तर जे झारखंड आहे त्यानंतर जे ओडिसा आहे ना त्यांच्याकडे पण कॉन्टॅक्ट करून जजेसची संख्या तिथून मागून घ्या. ओके, जे कोर्टाचे जे काय म्हणू शकता अधिकारी आहेत त्यांना तुम्ही मागून घ्या, जेणेकरून हे लवकरात लवकर आपला क्लिअरन्स करायचं आहे. आता ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमचं उदाहरण जरी असलं तरी लोकशाहीला वाचवण्यासाठी दुसरी संस्था तिथं मदतीस येत आहे. ही एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज आहे पहा. ओके, एवढंच तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची न्यूज आहे, सेंटर टू रोल आउट फ्री HPV व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह. सेंट्रल गव्हर्नमेंटनी अप्रुव्हल दिलेलं आहे पहा. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे कशा संदर्भात आहे, तर महिलांच्या गर्भाशय मुखाशय जे कॅन्सर असतं, सर्वायकल कॅन्सर ज्याला म्हणतो आपण, त्या संदर्भात आहे हे. व अगदीच वुमनमध्ये याचं रेट जास्त आहे. 40 वर्ष झालेल्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जे आहे ते ॲक्टिव्ह होतं व अगदीच कॅन्सरचे प्रमाण वाढलेलं आहे. सर्वायकल कॅन्सरचे रेट आपल्या भारतीय महिलांमध्ये जास्त आहेत. याच्या अनुषंगाने भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की आपण HPV जे व्हायरस आहे ते 15 वर्षापेक्षा ज्या खालच्या मुली आहेत त्यांना आपण हे व्हॅक्सिन फ्रीमध्ये देऊयात. व या व्हॅक्सिनची किंमत पहा, जवळपास आज जर तुम्ही इंडियन मार्केटमध्ये जर पाहिला तर 4 ते 5 हजार रुपये तुम्हाला याची किंमत पडते व ते आता व्हॅक्सिन फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. व खूप बेस्ट निर्णय आहे हा. जवळपास पहा 3 व्हॅक्सिनेशन तिथं देण्यात येतात. ओके, जर आपल्या पण घरामध्ये जर लहान मुलगी वगैरे असेल, ज्यावेळेस हे रोल आउट फ्रीमध्ये होईल पहा, म्हणजे अगदी शाळा लेवलवरती वगैरे किंवा हॉस्पिटल लेवलवरती हे व्हॅक्सिनेशन देण्यात येईल ना, त्यावेळेस नक्की तुम्ही ह्याबद्दल जनजागृती करणे अपेक्षित आहे. यासोबत आपल्या ज्या मुली आहेत त्यांना पण हे व्हॅक्सिनेशन देणं काळाची गरज आहे. कारण कॅन्सरचे जे प्रमाण आहे, सर्वायकल कॅन्सरचं रेट आपल्या देशात जास्त आहे. मग या निमित्ताने HPV व्हॅक्सिनेशन मस्त आहे. ओके, तर हे जनजागृतीचा पण विषय व भारत देशामधील ही पॉझिटिव्ह न्यूज आज घडीला आपण पाहिलेली आहे व याला WHOने रिकमेंडेशन केलेलं आहे. ओके, हा पण पॉईंट तुमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा. डन. त्याच्यानंतर पुढे पहा, द हिंदूमध्ये आज महत्त्वाची बातमी नाही, त्यामुळे मी नक्कीच खुश आहे पहा. कारण अगदी हे जे आर्टिकल आहेत, आता नरेंद्र मोदी इस्रायलच्या व्हिजिटवर जाणार आहेत. ओके, त्याबद्दल हा आर्टिकल आला आहे, पण जाऊन येऊ द्यात ना. मग त्याच्यानंतर पाहूयात त्यांनी कुठं साईन केली, मग त्यानंतर पाहू. आतापासूनच याला तुम्ही लगेच झोपडवून वगैरे घेऊ नका. मान्य आहे, मी हे सर्व बातम्या लक्षात ठेवले आहेत, काळजी नका करू. त्याच्यानंतर इंडिया US ट्रेड डील वगैरे झालेली आहे, याबद्दलच आर्टिकल. परत किती दिवस म्हणजे एकच आर्टिकल वाचायचा, त्यामुळे मी स्किप केलेलं. नेक्स्ट आहे डाटा प्रोटेक्शन ॲक्ट. याची पण बातमी आपण याच्यापूर्वीच पाहिलेली आहे. RTI ॲक्ट RTIवरती पहा, डाटा प्रोटेक्शन ॲक्टनुसार आता घालण्यात येणार आहे. मग याबद्दलची सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे व सुप्रीम कोर्टाने त्या दिवशी तुम्हाला माहिती असेल CGIने म्हटलेलं होतं पहा की जर RTIला वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू. ओके, त्यांचे ते शब्द होते व मी सांगितलेलं पण होतं, म्हणजे मागच्या आठवड्यामधील ती बातमी आहे. प्लीज तुम्ही सोबत राहा. जर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट वगैरे जर तशा पद्धतीने आलं तर मी नक्कीच याला परत एकदा घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, आपण आता इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.